सरकारचा शपथविधी हा 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरनं परत आल्यानंतर शपथविधी होणार असल्याची माहिती आहे। शपथविधी सोहळा अभूतपूर्व करण्यासाठी जोरदार नियोजन केलं जात आहे आणि नेमकी जागा कोणती ते ठरवण्यावरती विचारमंथन सुरू असल्याचं कळतंय। हजारोंच्या संख्येनं महायुती समर्थकांना सामावण्यासाठी मोठी जागा ठरवली जाऊ शकते आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सुशांत, महत्त्वाची माहिती, नव्या सरकारचा शपथविधी हा 2 डिसेंबरला होण्याची शक्यता। अगदी बरोबर आहे गुरुप्रसाद। आत्ताच जी आपल्याला माहिती मिळाल्यानुसार त्यानुसार 2 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो आणि यासाठी मैदानाची चाचपणी जी आहे ती केली जाते। कारण आपण जर पाहिलं असेल तर 2014ला ज्यावेळी राज्यात शिंदे आणि शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं होतं त्यावेळी ग्रँड शपथविधी करण्यात आला होता। तशाच पद्धतीचा एक शपथविधी यावेळी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, त्याचसोबत काही साधू संतांना देखील यावेळी बोलवण्यात येणार आहे। सामाजिक कार्यकर्ते असतील, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज म्हणजे जे दिग्गज आहेत, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असतील, या सगळ्यामधील प्रमुखांची उपस्थिती या सोहळ्याला शपथविधी सोहळ्याला राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जी आहे ती तयारी आणि खऱ्या अर्थाने चाचपणी जी आहे ती करण्यात येते। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार 2 डिसेंबरला हा शपथविधी होऊ शकतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर हा शपथविधी सोहळा, भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा पार पडू शकतो आणि यासाठीची तयारी जी आहे ती आत्तापासूनच केली जाते आणि तशी चाचपणी देखील सुरू आहे। आपल्याला माहिती मिळते त्यानुसार येत्या 48 तासात खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जवळपास निश्चित होईल। अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील। हा चेहरा निश्चित झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे एकत्र बसतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सगळं नियोजन जे आहे ते केलं जाणार आहे। मात्र जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा करण्याचा विचार जो आहे तो भाजप करते आणि तशी तयारी देखील गुरुप्रसाद करण्यात आलेली आहे। भव्य दिव्य असा सोहळा करण्याचा प्रयत्न भाजपकडने आणि त्याची तयारी आता सुरू होताना दिसते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता थेट जाऊया दिल्लीमध्ये। दिल्लीमधून प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, महत्त्वाची अपडेट या सगळ्या घडामोडींमधून समोर येते ती म्हणजे शपथविधी हा 2 डिसेंबरला होण्याची शक्यता, म्हणजे 2 डिसेंबरला महाराष्ट्राला नवं सरकार मिळण्याची शक्यता आहे। दिल्लीमधून काय कळतंय? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानुसार मोदी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 तारखेला परत येणार आहेत त्यामुळं महाराष्ट्राचा शपथविधी जो आहे तो लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकीकडे दुसरीकडे सांगितलं जात आहे की 2 पक्षांमध्ये वाद आहे, मात्र जी माहिती मिळते त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर जाणार आहेत त्यामुळं हा जो शपथविधी आहे तो लांबला जाणार आहे। एकीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये भूतो न भविष्यती असं ऐतिहासिक यश महायुतीला मिळालेलं आहे आणि या यशानंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी जो शपथविधी होणार आहे त्या शपथविधीला उपस्थित असणार आहेत आणि या शपथविधीमध्ये मोदी स्वतः उपस्थित असल्यामुळे 2 तारखेनंतर हा शपथविधी होणार आहे। खास करून भाजपला 132 ह्या जागा आत्तापर्यंतच्या सर्वाधिक जागा भाजपला ह्या मिळालेल्या आहेत। त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या शपथविधीला स्वतः उपस्थित असतील आणि भव्य दिव्य अशी तयारी भाजप करणार आहे आणि यामुळेच जर पाहिलं तर शपथविधी हा जो आहे तो लांबणीवर पडणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। बरोबर आहे शिवाजी। त्यामुळे भव्य दिव्य असा सोहळा करण्याचा प्रयत्न भाजपचा, महायुतीचा असणार आहे। त्यामुळे आता नेमकं कसं नियोजन हे सुद्धा बघायचंय। सुशांत यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात। सुशांत, 2014ला ग्रँड शपथविधी झालेला होता। आता जेव्हा भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणावरती यश महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे तेव्हा बावनकुळे यांचे विधान चर्चेत, वानखेडे स्टेडियम बद्दलची चर्चा सुरू झालेली होती शपथविधीसाठी। काय कळतंय, कसं नियोजन भाजपकडनं साधारणपणे या भव्य दिव्य सोहळ्याचं असू शकतंय, कुठलं ठिकाण असू शकतंय? अगदी बरोबर आहे गुरुप्रसाद। बावनकुळे यांनी एक विधान केलं होतं, देवेंद्र फडणवीस शपथ घेतील मुख्यमंत्री पदाची आणि वानखेडेवर हे शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडेल। खऱ्या अर्थाने आता यावेळी देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। भाजप जवळपास 132 भाजपचा आकडा आहे आणि अपक्षांचे असे एकूण 137 आमदार भाजप सोबत आहेत। त्यासोबत महायुती अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे देखील आमदार आहेत। त्यामुळे कुठेतरी 2014 पेक्षा अधिकचं यश जे आहे ते महायुती आणि भाजपला
मिळालं आहे आणि त्याचमुळे हा सोहळा जो आहे तो भव्य दिव्य असावा अशी तयारी जी आहे ती भाजपकडून करण्यात येते. 2014ला ज्यावेळी शपथविधी झाला होता, देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती, त्यावेळी देखील असा भव्य दिव्य सोहळा जो आहे तो करण्यात आला होता. त्यावेळी देखील संत महंत असतील, प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज असतील, त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यावेळी देखील तशीच तयारी करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील. त्याचसोबत इतर देशातील नेत्यांना देखील इथे बोलवण्यात येणार आहे अशी आपल्याला माहिती मिळते. त्यासोबत इतर राज्यातील मुख्यमंत्री असतील, इतर राज्यातील मंत्रिमंडळ, भाजपचं ज्या ठिकाणी सरकार आहे तिथलं मंत्रिमंडळ, उपमुख्यमंत्री, तिथले मुख्यमंत्री सगळे इथे येणार आहेत आणि कुठेतरी मोठा भव्य दिव्य कार्यक्रम जो आहे तो घेण्याच्या तयारीत भाजप आहे. त्यामुळे भाजप वानखेडे स्टेडियम हा भाजपकडून विचार केला जातोय. वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा पार पडणार असं भाजपकडून सांगण्यात येतं, भाजपच्या काही गोटातून सांगण्यात येतं. त्यामुळे जर वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा पार पडला तर तो भव्य दिव्य असणार आहे, कारण एक मोठं स्टेडियम आहे. बरोबर आहे. त्यामुळे तर महाराष्ट्राला खरं तर नव्या सरकारची प्रतीक्षा आहे आणि त्यासोबतच या सगळ्या भव्य दिव्य अशा सोहळ्याची महाराष्ट्राला सध्या प्रतीक्षा. धन्यवाद सुशांत आणि धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.